बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अतिशय वेगळी. आतापर्यंत अनेक हाय प्रोफाईल नेत्यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. त्या नेत्यांची चौकशी सुद्धा झाली, त्यांच्या घरून कागदपत्र जप्त करण्यात आली. पण वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर जेव्हा ईडीची धाड पडली त्यावेळी कुणाला कल्पनाही करता येणार नाही असं काम या अनिल कुमार यांनी केलंय. ईडीचे अधिकारी अनिल कुमार यांच्या दरवाजा तासभर ठोठावत बसले होते आणि त्या एका तासात अनिल कुमारांनी घरात काय केलं हे पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. पाहूयात एक रिपोर्ट. शिंदे गटाचे आणखी एक मंत्री अडचणीत. दादा भुसेंचे भाचे जावई अनिल कुमारांच्या घरी ईडीची धाड. ईडीचे अधिकारी दाराबाहेर. अनिल कुमारांनी फ्लश केले पुरावे. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांचं हे घर. मंगळवारी सकाळी 7 वाजता या घराबाहेर ईडीचे अधिकारी पोहोचले. ईडीचे अधिकारी दरवाजा ठोठावत होते, पण दारावर ईडीचे अधिकारी आल्याची कुणकुण अनिल कुमारांना आधीच लागली होती. म्हणूनच ईडीचे अधिकारी दरवाजा ठोठावत असताना आतून दरवाजा उघडण्यात आला नाही. तब्बल 1 तास ईडीचे हे अधिकारी दरवाजा ठोठावत होते, पण तोपर्यंत आतमध्ये एक नाट्य घडत होतं. सूत्रांच्या माहितीनुसार त्या एका तासात अनिल कुमार पवार यांनी बेहिशोबी मालमत्तेसंदर्भातली महत्त्वाची कागदपत्र आणि रोख रक्कम सुद्धा चक्क टॉयलेटमध्ये जाळून फ्लश करून टाकली. तासभर ईडीचे अधिकारी दरवाजा वाजवत राहिले आणि अनिल कुमार कागदपत्र जाळून फ्लश करत राहिले. कुछ तो गडबड है हे ईडीच्या अधिकाऱ्यांच्या उशिराच लक्षात आलं आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी अखेर 1 तासानं बंगल्याचा दरवाजा तोडला. मंगळवारी सकाळी 7 ते बुधवारी पहाटे 1:30 वाजेपर्यंत चौकशी करून ही कागदपत्र ताब्यात घेऊन ईडीचे अधिकारी निघून गेले. मात्र यावेळी अनिल कुमारांना ताब्यात घेण्यात आलं नाही. एकीकडे वसई विरारमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांची धाड पडलेली असतानाच दुसरीकडे अनिल कुमार पवारांच्या नाशिकमधल्या संपत्तीचीही चौकशी करण्यात आली आहे. अनिल कुमार यांच्याशी संबंधित तब्बल 12 ठिकाणी ईडीची धाड पडली. अनिल कुमार पवार हे नाशिकमध्ये जिल्हाधिकारी होते. त्यावेळी नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी कोट्यवधींची माया जमवली आहे. नाशिकमध्ये पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्डी परिसरात अनिल पवार यांच्या मालकीचा प्लॉट आहे. माजी जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या मालमत्तांची ईडीकडून जी आहे नाशिकमध्ये चौकशी सुरू आहे. पांडवलेणीच्या पायथ्याशी जी आहे त्यांच्या मालमत्तांची काल ईडीकडून चौकशी करण्यात आली. या कारवाईने प्रशासनात जी आहे ती खळबळ उडालेली आहे. काल मंगळवारी ईडीच्या पथकाने पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्डी परिसरात अनिल पवार यांच्या मालकीच्या 413 चौरस मीटरच्या प्लॉटची पाहणी केली. नाशिकच्या बागलाण तालुक्यातल्या खामताणे गावात अनिल कुमार यांची 1 हेक्टर शेतजमीन आणि फार्म हाऊस आहे. बागलाणमधल्याच आराई गावात 1.25 कोटी रुपये किमतीचे बिगर शेती जमिनीचे 3 प्लॉट्स आहेत. तर पाथर्डीत पुतण्याच्या नावे अंदाजे 50 लाख रुपये किमतीचा बिगर शेती भूखंड आहे. आणि पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातल्या मोदी बागेत हरियाली इमारतीत 1,94,00,000 एक फ्लॅट आहे. याशिवाय अनिल कुमार पवारांनी घरात किती रक्कम ठेवली होती आणि त्यातली किती रक्कम फ्लश करून टाकली याचा अंदाजच नाही. त्यातच अनिल कुमार पवार यांची राजकीय कुंडली सुद्धा बाहेर आली आहे. अनिल कुमार पवार हे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचे भाचे जावई. अनिल कुमार यांची आयुक्तपदी नियुक्ती अवैध पद्धतीने झाली आहे असाही आरोप होतोय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच या नियुक्तीसाठी दादा भुसे आग्रही होते. अखेर एकनाथ शिंदेंनी त्यांचं हे स्वप्न पूर्ण केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. सन्माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती, पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे. आणि ते रेकॉर्डवरती आहे, त्यांचे शिफारस पत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे. जो आरोप केला हे माझे दूरचे नातेवाईक आहेत, ही वस्तुस्थिती आहे, ते मी काही नाकारत नाही. त्यांनी सिद्ध करावं ना. हे असलं नुसतं दररोज सकाळी 9:30 स्वतःच पोडियम तयार केलेला, असं दाराने येणार, तिकडे 10 मिनिट पोपटपंची करणार, परत बिळात जाणार. शिवसैनिक असे नसतात. की नवीन जो एक कायदा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, फडणवीस ऍक्ट, की समज द्या आणि सोडून द्या.
जसं काल काही मंत्र्यांना समज दिली आणि सोडून दिला. नवीन फडणवीस ऍक्ट आलाय महाराष्ट्रात. हा झाला अनिल कुमार यांच्यावरच्या कारवाई संदर्भातला राजकीय लेखाजोखा. पण अनिल कुमार यांच्यावर ईडीची धाड पडण्याचं मूळ कारण दडलंय ते वसई विरारमधल्या अनधिकृत बांधकामांमध्ये. नालासोपाऱ्यात डम्पिंग ग्राउंड आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठीच्या आरक्षित जागेवर 41 इमारती बांधण्यात आल्या होत्या. या इमारती बेकायदेशीर ठरवून पाडण्यातही आल्या. इमारती पाडल्यानंतर महापालिकेनं या जागेवरचं डम्पिंग ग्राउंडचं आरक्षण हटवून टाकलं. पण इमारती तोडल्यामुळे जवळपास 3000 कुटुंब बाधित झाली होती. महापालिकेनं आरक्षण रद्दच केलं, मग इमारती पाडून 3000 कुटुंबांना बेघर का केलं असा इथल्या रहिवाशांचा सवाल होता. पण या संपूर्ण प्रकरणामागे एक वेगळंच षडयंत्र असल्याचा संशय आहे. आरक्षित भूखंडांवरच्या अनधिकृत इमारती तोडून भूखंड मोकळा करायचा आणि त्या ठिकाणचं आरक्षण बदलून तोच भूखंड भूमाफिया आणि बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालायचा, अशी ही मोडस ऑपरेंडी होती. या प्रकरणातल्या छोट्या माशांची चौकशी झाल्यावर याचे धागेदोरे महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे ईडीनं अनिल कुमारांवर कारवाई करताच स्थानिकांनी चक्क लाडू पेढे वाटत आणि फटाक्यांची आतषबाजी करत या कारवाईचं स्वागत केलंय. ही जी काही साखळी तयार झाली होती, ही साखळी कुठेतरी ईडीने या धाडी टाकून उद्ध्वस्त केलेली आहे आणि याबद्दल ईडीचे संपूर्ण, मला वाटतं मीच नाही तर संपूर्ण वसईकर आभार मानत असते. हे तुम्ही लोक म्हणतात की ईडीची रेट पडलेली आहे, पण सामान्य जनता सांगते की आयुक्ताच्या घरात चोर शिरलाय म्हणून पोलीस आलेत चोराला पकडायला. पण आता आम्हाला माहीत पडलंय की आयुक्त स्वतः चोर आहे. अनिल कुमार पवार यांची तब्बल 22 तास चौकशी का झाली आणि त्यांच्या संदर्भातल्या 12 ठिकाणी ईडीची धाड का पडली, त्याचं हे उत्तर आहे. आता अनिल कुमारांवर कारवाई झाली आहे, त्यामुळे दादा भुसेही गोत्यात आलेत आणि आणखी अडचणी वाढल्यात त्या एकनाथ शिंदेंच्या. नाशिकमधून वैभव घुगेसह मनोज सातवी, NDTV मराठी, वसई.